चला तर मंडळी, आज आपण गावरान पद्धतीनं झणझणीत आणि चमचमीत अशी भेंडीची आमटीची रेसिपी बनवणार आहोत। तर भेंडी चिरून घ्यायच्या, त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या। सर्व भेंडीतल्या बिया काढून घेतल्यावर कढईमध्ये बिया टाकून त्यांना छान भाजून घ्यायचं। बिया भाजल्यानंतर त्याच्यात थोडं बाजरीचं पीठ टाकायचं, त्याला पण भाजून घ्यायचं तेल टाकून। पीठ भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दोन्ही काढून घ्यायचं। मग त्याला थंड व्हायला ठेव। थंड झालं की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। बारीक झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यावर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घ्यायचा। एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, त्याला पण चांगला भाजून द्यायचा। कांदा भाजला की अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची, ती पण छान प्रकारे भाजली की टमॅटो टाकायचा। टमॅटो टाकल्यावर लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, घरगुती काळा मसाला टाकून छान भाजून घ्यायचं। सर्व छान भाजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं। ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान उकळी आणायची। उकळी आल्या मिडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट आमटी होऊ द्यायची। आमटी झाल्यानंतर आपली आमटी कशी वाटली ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा। नक्की एकदा करून पहा। जर ही आमटी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया नवीन रेसिपी।